मुझे वेब चेक इन के बाद जो मुझे विंडो आया, मैंने उसका स्क्रीनशॉट नहीं लिया। मेरा ये गलती हो गया, जबकि मैंने और मेरे दोस्त ने साथ में किया। उसका हो गया, मेरा नहीं हुआ। बताओ ऐसे कैसे होगा? ना पीएनआर स्टेटस दिखा रहा, आपका हॅलो, दिखा भी नहीं रहा। आणि ते म्हणतात की बोर्डच करू देणार नाही फ्लाईट. आता अक्षय गेला आहे पुढे, आता मी थांबलो आहे. ते काहीतरी बोलत आहेत 9-20 मिनटं बाकी आहेत. ते काय माहीत काय होईल. इट इज व्हेरी पथेटिक एक्सपिरियन्स आहे. सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल प्रियंका प्रकाश. कालच्या ब्लॉगमध्ये किंवा लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की लग्न वगैरे एकदम मस्त पार पडून गेले. तुम्ही खूप एन्जॉय केला आणि खूप प्रेम दिलं त्या ब्लॉगला, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आज आहे नवीन दिवस, नेक्स्ट डे, आणि आज आपण फिरणार आहोत जबलपूर. आणि माझ्यासोबत आहेत डेमो डिसूजा, द डान्सर ऋतिक रोशन. आज याची एक मूवी आहे फेमस, ऋतिक रोशन याची एक फेमस मूवी मोहनजोदडो. त्याची शूटिंग इथं झाली होती बेडाघाट. सो लेट्स सी, आम्हाला तिथं जायचा प्लॅन आहे, पण तो कसा होतो काय होतो ते पुढे कळेलच. तर आपण आता पटकन निघू, कारण की खाली आमची वाट बघ. त्याचा लक्ष हे दुला दाखल किती सुंदर दिसत होता, किती गोंडस दिसत होता. कैसा लग रहा है? शादी हो गया, हालत कैसी जानते? शादी के बाद हालत कैसी है? वही हालत सबकी होती है भाई, सबको पता है. कितना 5:30 बजे खत्म हुआ ना? 6:30. आणि आता वाजलेत आहे की 10:30. लगेच उठून गेला भाई. हालत तेरे चेहरे से पता चल रहा है. आणि मग आमची नवरी ये कितनी फ्रेश है. नवरी किती फ्रेश है, अभी भी भाई फ्रेश है, अभी भी ग्लो है. अरे रे, थैंक यू सो मच बल्लू बाबा. मिलते अपन अभी जनवरी में. हे आमचे अपकमिंग दूल्हे राजा लिस्ट मध्ये. चलो विकी, चलो भाभी जी बाय. तो आता मी आहे विदुषी. शी इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. आम्ही एकाच थिएटर ग्रुपमध्ये होतो, तर त्यांच्या इथं घरी आलो आपण. ते आता सध्या स्वित्झर्लंडला असतात, पण इथं म्हटलं जबलपूरला आता परत कधी येणं होतं नाही होतं. तर विदुषीची आई म्हणजे शी इज जस्ट लाईक माय मॉम. मी त्यांना मम्मीचीच म्हणतो, इतकं चांगले रिलेशन आहे आमचे. दोनों चुनू, ये मेरी प्यारी प्यारी गुड़िया है. हाँ, इनको मैं दोनों टाइम खाना खिलाती हूँ. जोनू क्यों? इनका नाम है सोनू मोनू टोनू. तर हे आहेत आमचे विदुषी, इथं त्यांचे आई. म्हणजे विदुषीची आई एक आता ह्या वयात सुद्धा ते थिएटर करतात. सो बेसिकली आमचा थिएटर ग्रुप होता, म्हणजे मी आधी बोललो तुम्हाला, पथनाट्य, प्रॉपर थिएटर, रंगमंच. तर ते या वयात विवेचना रंगमंच नॅशनल लेवल त्यांनी केलेलं आहे. नॅशनल लेवल थिएटर केलेलं आहे. शी हॅज वर्क विथ आशुतोष राणा आणि बरेचसे काही, म्हणजे तो उतना जाता पता नाही, म्हणजे जितना पता उतना. तर या वयात पण ते इतके ऍक्टिव्ह आहेत, थिएटर करतात. आणि विदुषी हरसेल्फ, शी इज अ व्हेरी गुड ऍक्टर, सिंगर, कुकिंग में भी बहुत है भाई, एकदम सर्वगुण संपन्न. पण मी विशेष म्हटलं यांना भेटायचं आहे, म्हणून आपण एक दिवस एक्स्ट्रा काढला. आणि इकडं आमचे नेक्स्ट एलिजिबल बॅचलर सोनी परिवारचे. तो अगेन डिस्क्लेमर, त्यांना थोड़ी मराठी नहीं करा, तो हिंदी मराठी मिक्स रहेगा भाई. तो थोड़ा क्योंकि मेरा मराठी ऑडियंस है, तो थोड़ा उनको वो मला पण येते मराठी. अरे छान नाही पण खूप सुंदर आहे ही एवढी. IT वाला लोग है, देखो फोकस सगळं त्याने लिहून ठेवलंय भाई. तेरे सब सिक्रेट्स हम रिव्हील कर रहे. पण त्याने त्याची जी रूम आहे जिथं तो काम करतो, तो त्याच्या रूम मध्ये त्याने काय काय इनोव्हेशन केलंय ते दाखवतो. तो भाई दिखाओ सेड क्या क्या कर रहा था तुम. एक स्टडी लैम्प चालू करेंगे, ठीक है? अलेक्सा लाइट्स ऑन. बेइज्जती करवा रही है. ओके चलो ठीक है, स्टडी लैम्प चालू. अलेक्सा स्टडी लैम्प को लाल कर दो. इसकी अच्छा, हिंदी भी समझ जाती है हमारी एलेक्सा. तो अलेक्सा स्टार्ट क्लीनर. तो जो ये झाड़ू पोछा लगाना चालू कर देगा. हाय भाई साहब. अच्छा कॉर्नर, हाँ बाउंड्री बना लेती है, उसके बाद फिर आगे. अलेक्सा टर्न ऑफ क्लीनर. अब ये अभी घूमते घामते वापस घर पे आके मिल जाएगा. अच्छा डिश वॉशर. तो आपको बर्तन भी यही धो देता होगा फिर तो. बर्तन यही धोते. आज्ञाकारी. ये मॉडर्न श्रावण है. टेक्नो फ्रीक. वर है. हाँ भाई, मोस्ट एलिजिबल बैचलर है. कोई अच्छी लड़की हो तो देखो, लड़की हो ये सारी फैसिलिटीज आपको मिलेगी बाय डिफॉल्ट. तो अच्छा कोई लड़की हो तो कमेंट में हमें बता दीजिए, हमारे पास है.
ऑलराउंडर ऑलराउंडर लड़का है भाई। अभी जो आप इतना सब हो गया तो भाई अब क्या ऑटोमेशन करें, तो अब जो है अब ये दिखा है हैंड वॉश ऑटोमेटिक। ये भी सेंसर वाला है। हाँ, पहले अभी आपको उठ के स्विच ऑन करने के लिए भी नहीं उठना, आप एलेक्सा को बोलो लाइट। और मम्मी जी ने बहुत अच्छी बात बोली, बहू मेरी बात सुने नहीं सुने लेकिन एलेक्सा मेरी बात सुन। शनिवार डेडिकेटेड टू प्रकाश महाजन। इधर सब लिखा हुआ है क्या करना है क्या नहीं, क्या लाना है, काला नमक, सॉस। वेरी गुड। टाइल्स का सही इस्तेमाल को इनसे सीखिए। ये हमारे फेमस हाँ मालवा की डिश है, फेमस दाल बाफले। दाल बाफले। इनको पहले आटा गूंद के इनको बॉईल करते हैं। बॉईल करने के बाद उनकी ऐसी कंडीशन होती है। अच्छा। उसके बाद इसको हम इसमें सेकते हैं। अभी सेकने के बाद इसको हम फोड़ेंगे और ऐसा घी में डालेंगे, तूप में डाल देंगे। तुपात तुपात टाकलं आणि हे डाळ, हे वरण वरण. क्या बात. आणि इकडं हे भरतं वांग्याचं भरीत आहे, फेमस वांग्याचं आहे. भरीत. हे तो फेमस आहे महाराष्ट्रीयन डिश. येस आणि हे खीर. क्या बात आहे. तुमचं बरोबर हे पण आहे कचुंबर कचुंबर. वाह आणि भाई चटणी. साहब एक नंबर. सुपर लाइक. माय गॉड ये बहुत ज्यादा खाना है पर बहुत अच्छा है। वाह मम्मी जी खुश कर दिया. चलो भाई अभी तू थँक्यू सो मच. अरे बापरे. मी जबलपूर पर्यंत आपली प्रियंका प्रकाश फॅमिली गेली. सो शी इज पूजा निवृत्ती. सो दे वॉच अवर व्लॉग्स. इथं बघतात ते आणि त्यांनी इंस्टाग्रामची स्टोरी वगैरे बघितली. तो पूजा ॲक्च्युली 3 दिवसापासून शी वॉज कॉन्स्टंटली मेसेजिंग मी की भेटायचं आहे दादा भेटायचं, पण मी लग्नात खूप बिझी होतो तेव्हा काही भेटणं झालं आणि आज जरा फ्री टाईम होता. म्हटलं तुम्ही इथंच येऊन जा. तिथं आलो. तुमच्यासारखे भरपूरसे लोक UPSC साठी प्रिपेअर करत असतील तर सर इथं इन्कम टॅक्स असिस्टंट कमिशनर आहे. असिस्टंट कमिशनर इन जबलपूर. मराठी माणूस जबलपूर मध्ये इतका मोठा मुलगा. आता ते ट्रेनिंगला चालले पुढे इंडियन IAS ट्रेनिंग साठी जाणार आहे मी. तो ऑल दोज पीपल जे MPSC UPSC कुठल्याही स्पर्धा परीक्षा जे काही करतात किंवा अपार्ट फ्रॉम दॅट जे काही तुम्ही करिअर मध्ये करताय, सो यू कॅन टेक इन्स्पिरेशन की मी जसं माझ्या फील्डमध्ये हे त्यांच्या फील्डमध्ये काही करू शकतो. तर तुम्ही जे काही करतात त्याच्यात थोडी अजून मेहनत टाकली काही केली तर सगळे काही पॉसिबल आहे. हा पण एक आमच्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. एवढं क्रिएटिव्ह आणि रिस्क टेकिंग काम करतोय, खूप छान गोष्ट आहे. म्हणजे आम्ही एकदम नॉर्मल रूट अभ्यास करून एक्झाम पास झालोय, पण यांनी जे केलंय ते खूप छान गोष्ट आहे आणि पुढे असं करेल याची भरभराटी होईल आम्हाला नक्कीच माहिती आहे. 2 साल थँक्यू. कर ही रहा हूँ पहले LNT में थे मुंबई में. तर आत्ता वेळ आहे थोडा, तर मी म्हटलं आता लवकर जबलपूरचा बेळाघाट इतकं ऐकून घेतलं आहे आणि जावंच लागेल भेट करायला. सो फायनली वी आर एट बेळाघाट जबलपूर and see the view. पाणी लागतं तोंडावरती. आय डोंट नो तुम्हाला थोडं समजत असेल नाही, पण असं जेव्हा पडल्यानंतर खूप जोराचा पाऊस होतो तो लागतो. रामुला. ओ बेड़ा घाट के संगे मरमर के पत्थर पे प्रियंका प्रकाश अभी अमर हो गए. चैनल को देखना है. ओके सर. नाम क्या है चैनल का? प्रियंका प्रकाश. और क्या करना है उसको? सब्सक्राइब लाईक. अरे भाई पुरा आ रहा है. आता आपण येऊन गेलो आहेत परत बॅक टू सीडच्या घरी. तिकडनं सगळं सामान सगळं उरकून आलं. आता इकडनं डायरेक्ट जायचं राहील. आता आपला आहे डिनर टाईम. तर डिनर होऊन गेलं आमचं मस्त फर्स्ट क्लास आणि हालत ते दिसतं ते तुम्हाला होऊन गेली आपली टाईट. उद्या आहे आपली फ्लाईट. तर आता आम्ही स्विच ऑफ करू लाईट अँड विल स्लीप टाईट. तर तुम्हाला ही शायरी आवडली असेल सो प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पुरा शायरी करून घ्या तर याच्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. गुड मॉर्निंग एव्हरीवन. दिस इज अवर लास्ट डे इन जबलपूर दौऱ्याचा लास्ट डे. खूप थंडी येतं. हे म्हणजे आपण आपल्या घरी जसं गाद्या टाकतो ना त्या टाईपचे ब्लँकेट्स येतात.
हे अंगावर घेऊन सुद्धा थंडी वाजते. उबलते हुए पानी उबलते के हुए पास पानी. रख दो अच्छा तो पोहा गरम भी रहता है और सॉफ्ट भी रहता है. यदि अच्छा. उसको डायरेक्ट कढ़ाई में हाँ, गैस हाँ. पे गरम करेंगे तो वो थोड़ा सा वो हो जाता है, ड्राई टाइप हो जाता है. तो अच्छा. इसमें ये सॉफ्ट भी रहेगा और गरम भी रहेगा. वो इंदौरी पोहे जो इतना फेमस है उसका ये राज है, ये है सीक्रेट है. और इधर बन रही है मस्त, इधर बनते मस्त आपली चाय. ये बस अदरक का नाश्ता जो था इतने दिन में अब तक का सबसे बेस्ट. ओह, नहीं सही में तो बहुत बहुत धन्यवाद, बहुत मजा आया. आप अभी पुणे आना आप. जरूर जरूर ठीक जरूर है. जरूर. और वो जो सीड करता है ना धन्यवाद वो बोलने का. सीड अरे 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 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. थैंक यू सो मच. चलो हमको भी बहुत अच्छा आप भी लगा. आओ पुणे. एकदम पक्का. Promise. प्रियंका हम जल्दी पुणे आने वाले हैं बस. तुमसे मिलने को. चलो अभी चलते हैं. सो नाव वी आर एट जबलपूर एअरपोर्ट. मस्त छोटंसं एअरपोर्ट आहे. एंट्री केली लगेच सिक्युरिटी चेक इन होऊन जातं आणि लगेच तुम्ही बसून जायला रेडी. 5 मिनट में पाँच मिनट सीट बोल रहा है 5 से 10 मिनट के अंदर सारा चेक इन हो जाता है. आपली 10ला फ्लाईट, आपण 9 वाजलेत आता. वेब चेक इन होऊन गेली आहे. पटकन निघू तरी. थँक्यू भैया. डूड नेक्स्ट. यस. चलो. एवढी कमी गर्दी कुठंच नव्हती. मुंबईला इतकी भयंकर गर्दी होती की विचारू नका तुम्ही. 2 तास फक्त आम्हाला असं बोर्डिंग पास बनवायला लावून दिलं. तिथं घुसतात बरोबर सामान चेक करून बोर्डिंग पासला लावून दिलं. सिक्युरिटी चेक इन होऊन जाईल मोस्टली 5-10 मिनटात आणि डायरेक्ट मग आपण फ्लाईटसाठी निघू. तर हा फायदा असतो जरा लहान एअरपोर्ट असल्यावर. मुझे वेब चेक इन के बाद जो मुझे विंडो आया मैंने उसका स्क्रीनशॉट नहीं लिया. मेरा ये गलती हो गया, जबकि मैंने और मेरे दोस्त ने साथ में किया. उसका हो गया, मेरा नहीं हुआ. बताओ ऐसे कैसे होगा? ना पीएनआर स्टेटस दिखा रहा आपका. हेलो. दिखा भी नहीं रहा. नहीं मान रहे हो. देखते मैं बात कर रहा हूँ. मैं तुझे करता हूँ थोड़ी देर से. अगर तेरा तू आगे निकल, मैं वो बात कर रहे देख लो. हाँ एक मिनट भैया प्लीज़. भैया कहाँ चले गए यार सबके सब. आपका क्या वेब चेक इन नहीं हुआ था? नहीं मैंने किया. मुझे वहाँ पे वेबसाइट पे मुझे वो भी आया कि आपको ईमेल आएगा, लेकिन उनका ईमेल में कुछ नहीं आया. और मैं गो आईडी की ऐप से भी ट्राई कर रहा हूँ तो वहाँ पे सीट सिलेक्ट करने नहीं दे रहा था. फिर हमने स्पाइस जेट के वेब पोर्टल पे जाके किया. मेरे फ्रेंड ने मैंने साथ में किया. उससे पहले मेरा हुआ. मुझे वहाँ पे नोटिफिकेशन आ रहा है कि आपको ईमेल आ जाएगा. अब मैंने मेरी गलती की, मैंने उस चीज़ का स्क्रीनशॉट नहीं लिया. अभी वो क्या पेज रिफ्रेश हो जाता है थोड़ी देर के बाद. हाँ तो उसका हो गया. तो बोल रहे कि उसका हो गया, आपका नहीं हुआ. और मेरे पास अभी कुछ वो भी ना मुझे नोटिफिकेशन आया है ना मैंने स्क्रीनशॉट लिया उस चीज़ का. बट द थिंग इज इन्होंने इतना पैसा देते तो उन्होंने कंसिडर करना चाहिए ना यार. अभी आप बोल रहे हो कि कुछ नहीं हो सकता सर. 45 मिनट पहले पैसेंजर यहाँ पे, लगेज यहाँ पे, सब यहाँ पे. मुझे मुंबई से और आगे पुणे जाना आहे यार. 9:40 होऊन गेलो कोणत्या अजूनही जाऊ देत नाही. ते म्हणतात तुम्ही वेब चेक इन केली नाही. मी आणि अक्षयने सोबत वेब चेक इन केली. आय डोंट नो. मला फक्त नोटिफिकेशन येऊन गेलं की तुम्हाला मेलवरती सगळ्या डिटेल्स येऊन जातील आणि मी त्याचा स्क्रीनशॉट घेतला नाही. आता ते म्हणतात की त्यांच्या सिस्टममध्ये माझ्या PNRला काही दाखवतच नाही की वेब चेक इन झालेली आहे. जो आम्ही उलट माझं आधी झालं त्याच्यानंतर अक्षयचं झालं. आता त्यांचं सिस्टम डाऊन आहे काय आय डोंट नो. पण ते म्हणतात की नाही म्हणून तुमचं झालेलंच नाही आहे. आणि ते म्हणतात की बोर्डच करू देणार नाही फ्लाईट. आता अक्षय गेला आहे पुढे. आता मी थांबलो आहे. ते काहीतरी बोलत आहेत 9-20 मिनटं बाकी आहेत. ते काय माहीत काय होईल. इट इज व्हेरी पथेटिक एक्सपिरियन्स आहे. सगळं करूनसुद्धा आणि ते काहीच कॉपरेट करायला तयार नव्हते. ते त्यांना म्हणतो की ठीक आहे नसेल झालं बा आता तुम्ही करून द्या. ते म्हणतात आता काहीच करू शकत नाही. तरी मी 1 तास आधी एअरपोर्टला पोहोचून गेलो होतो. ते म्हणतात सर आज अर्धा तास आधी सगळं बनवून जातं, 45 मिनिट्स आधी बनवून जातं, तर काहीच करू शकत नाही. माणूस इथं समोर उभा आहे, सगळं चेक्स होऊन गेले आहेत. लेट्स सी आता काय होतं. 5 मिनट और रुकना पड़ेगा सर. देखो कुछ हो जाएगा तो मेरा आगे बहुत डिपेंडेंसी है. इसीलिए हम लोग रुक रहे हैं. 5 मिनट अभी उन्होंने कॉल पे बात करी, मैं अभी चेक कर रहा हूँ. वो हो जाए तो फिर मैं जो भी होगा आप बताओ मुझे. मतलब मैं अगर कुछ फाइन है तो फाइन भी पे कर दूंगा. कोई दिक्कत नहीं है. बट आप बस उसको जाने मत दो, कैंसिल मत होने दो. मेरा बस वही कहना है. फक्त 15 मिनटं बाकी है. Noted, Mike sir. Okay, perfect.
नाम बताइए अपना पूरा। प्रकाश महाजन। थैंक यू सर, थैंक यू सो मच सर। सर ये हो नहीं पाता, ये बहुत एंड मोमेंट पे आप समझ लो आपका हो यस सर, थैंक यू सो मच, थैंक्स फॉर कॉल। पे साइन करो। ठीक है चलो। सर वो बैग बैग हो जाएगा। हो गया, डन, थैंक यू सो मच। फायनली इट इज डन. माझ्या एकट्यासाठी गाडी उभी आहे. चलो भैया मैं अकेला ही हूँ. Thank God. भाई साहब, Oh my God, यार seriously. लेसन लर्न. वेब चेक इन तुम्हाला दिसत असेल तरी त्याच्या भरोसे राहू नका. स्क्रीनशॉट घ्या, मेक शुअर की झालं नसेल झालं एअरपोर्टला 2 तास आधी जा, नाही तर माशी हाल होते. एकदम 5 मिनिटांनी कॅच केले मी, जसे लास्ट टाइम वो लास्ट मोमेंट ट्रेन कॅच करते ना DDLG में, वैसा टाइप. थँक्यू. Closing doors for departure, requesting all ground persons to deplane, please. फायनली इथं बसून गेलो. सो फायनली वी आर ॲट मुंबई एअरपोर्ट. आता जरा एक एक्साइटमेंट लेवल अक्षयची अशी वाढली आहे की आम्ही ज्या फ्लाईटमध्ये आलो त्याच फ्लाईटमध्ये अर्जुन रेड्डी, कबीर सिंगचा जो म्हणजे ओरिजिनल मूवी होता अर्जुन रेड्डी, त्याच्यातली जी हिरोईन होती शालिनी पांडे ना, तर ती पण आमच्यासोबत फ्लाईटमध्ये होती. सो विल ट्राय टू क्लिक सम पिक्चर्स विथ हर, सो लेट सी. तर ती आहे, वी आर प्रिटी मच शुअर, बट लेट सी. म्हणजे येत आहेत, मग आपण क्लिक करून तुम्हाला दाखवू. सो आय एम अ ब्लॉगर ॲक्च्युली, and actually I post Marathi content, so it's pretty much famous in Maharashtra. Okay. So I have almost around 1 lakh followers we have. Okay. So you can tell something to them, I mean anything. I mean, please subscribe to this channel. I'll definitely go and watch your video. What is your YouTube name? Priyanka Priyanka Prakash. Prakash. So Priyanka is my wife's name. Oh, so I great. put her always first, so that when ladies progress, then automatically everything great. progress. That's it. Great, Priyanka. great, great. So we do family vlog. Okay, we'll click some pictures. Thank you so much. Wow, 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 wow. Oh my God, dude. It was Amazing. epic. Epic. Actually, Unexpected. mask लावल्यामुळे आणि वी नेवर एक्सपेक्टेड की ती एकटी ट्रॅव्हल करेल, Yes. बट इट वॉज सरप्राईज. आणि मस्त होतं, बोलले भरपूर. Very sweet. स्वीट फोटो काढले. त्याच्या शूट नंतर पण थोडंफार बोललो आम्ही, अँड देन शी लेफ्ट. वाणा so वाह happy. वाणा वाणा वाह वाह वाणा वाह वाह. चला आता पुण्यासाठी निघू. आता एअरपोर्टहून बाहेर पडू आणि पुण्यासाठी निघू. सो फायनली जबलपूर दौरा संपला आहे ऑफिशियली. इथं आजचा जो आपला रोलर कोस्टर डे होता त्याच्यावर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की लाईफ इज लाईक दिस ओनली. लाईफ इज लाईक दिस ओनली. अप्स अँड डाऊन्स येत राहतील. मी एक खूप चांगलं वाचलं होतं की लाईफ जे ना ते ECG सारखं असतं. ECG माहिती ना सर, टिंग टिंग चालू असतं, अप्स अँड डाऊन चालू असतं, विच शोज की तुम्ही जिवंत आहात. आणि जर स्ट्रेट लाईन असेल विच मीन्स यू आर डेड. तर लाईफ पण तशीच आहे. लाईफमध्ये पण अप्स अँड डाऊन येतच राहतील. यू कॅन नेवर एक्सपेक्ट की तुमची लाईफ एकदम स्ट्रेट लाईनसारखी नेहमी सुखच असेल किंवा नेहमी दुःखच असेल. अप्स अँड डाऊन्स येतील. त्याचाच अर्थ आहे की तुम्ही जगतायत. जीना इसी का नाम आहे. पूर्ण तुम्हाला जबलपूर सिरीज, आमचा हॅपी सोल, माझा फ्रेंड सर्कल, माझा डान्स ग्रुप तुम्हाला आवडला असेल, आमचे डान्सेस तुम्हाला आवडले असेल, तिकडची मस्ती तुम्हाला आवडली असेल, पूर्ण आपला जबलपूर दौरा किंवा जे काही माझे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. आपण खूप जवळ आहोत 1 लाखाचा. आय नो मी परत पुश करतोय, पण थोडंच बाकी आहे. तर थोडं एकमेकात सहाय्य करू, अवघे धरू सुपन. तर लवकर 1 लाखाचा टप्पा पार करायचा आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. रियल प्रकाश महाजन अजून दिसत. एक्टिंग एंड डांसिंग, अगर ये दोनों मंथली एक बार भी कंटेंट नहीं आया तो अनसब्सक्राइब इस चैनल. ओके, ये नहीं निकालेगा तू. ये जो मैंने बोला था ये तो नहीं निकालेगा. नहीं होना चाहिए. ठीक है चलो.